ओंड येथे भाजपचा महिला मेळावा उत्साहात संपन्न। महाविकास आघाडीचे नेते खोटे पण रेटून बोलणारे चोर आणि लुटेरे आहेत। त्यांनी संविधान हटवण्यात येणार असल्याची आवई उठवली, तसेच गोरगरीब आदिवासींचे आरक्षण काढून घेण्यात येणार असल्याची भीती घातली। मात्र मातृशक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केलेल्या बाबासाहेबांचे संविधान सूर्य चंद्र असेपर्यंत कोणीही हटवू शकणार नाही, असे मत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी व्यक्त केले। राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या भावांनी लाडकी बहीणसारखी कल्याणकारी योजना राबवली, परंतु योजना बंद पाडण्यासाठी त्याच बहिणींचे सावत्र भाऊ कोर्टात गेले। तसेच सावत्र बहिणीही या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे धादांत खोटे सांगत महिलांना पैशांची लाच देऊ नका अशी भाषा वापरली। आया बहिणींचा आधार काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा सावत्र भाऊ आणि बहिणींना या निवडणुकीत जागा दाखवा, अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच सुप्रियाताई सुळे आणि प्रणितीताई शिंदे यांच्यावर केली। ओंड येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या। विचारमंचावर उमेदवार डॉ. अतुल भोसले, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थापिका सौ उत्तराताई भोसले, भाजप सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सुरभीताई भोसले, गौरवीताई भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कविता कचरे, सारिका गावडे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। चित्रा वाघ म्हणाले की देशात 70 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसने महिलांसाठी काय केले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। तसेच मोदींनी सार्वजनिक शौचालय, उज्ज्वल योजना, जनधन योजना, मोफत धान्य, महिलांना 50% सवलती, एसटी प्रवास, लखपती दीदी योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असल्याचेही त्यांनी सांगितले। त्यापुढे म्हणाले की कोरोना कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत जनतेला केवळ सल्ले देण्याचे काम केले, तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही याहून काही वेगळी परिस्थिती नव्हती। येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जनतेसाठी काय केले हे पहा। या उलट डॉ. अतुलबाबा भोसले हे कोरोना कालावधीत लाडक्या बहिणींच्या पाठीशी भावासारखे उभे राहिले, त्यांना आधार दिला, जनतेची सेवा केली। या मतदारसंघातील 1.5 लाख बहिणी जर अतुलबाबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या तर त्यांना कोणीही हरवू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। डॉ. अतुल भोसले म्हणाले की 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या, मात्र 2.5 वर्षात महाविकास आघाडीने महिलांसाठी एकही योजना आणली नाही। या उलट महायुतीने महिलांना सन्मान देण्याचे काम केले। लाडकी बहीण योजनेला तेथील प्रतिनिधींनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीचा जुमला असल्याचे म्हटले। तसेच या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचेही अधिवेशनात सांगत दुसरीकडे ही योजना आमची असल्याची हे दावा करू लागले। मग ते मुख्यमंत्री असताना पावणे 4 वर्षात महिलांच्या खात्यात एकदाही पैसा का आला नाही, अशा योजनांबाबत कधी ब्र शब्दही काढला नाही, असा सवाल उपस्थित करत भाषणबाजी करणाऱ्यांनी महिलांसाठी काय केले अशी टीकाही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली। रोहिणी शिंदे म्हणाले की डॉ. अतुलबाबा भोसले यांनी लाडक्या बहिणींना तसेच बांधकाम कामगारांना मोठा लाभ मिळवून दिला आहे, त्यामुळे अतुलबाबांना आपण भाऊबीजेची भेट म्हणून विधानसभेत पाठवूया, असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले। सुरभीताई भोसले म्हणाले की कोरोना कालावधीत कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. सुरेश भोसले आणि अतुलबाबा भोसले यांनी माता भगिनी तसेच गोरगरीब जनतेची सेवा केली आहे, त्यांना मोलाची मदत केली आहे। कराडला पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर तसेच पाण्याची कृत्रिम टंचाई झाल्यानंतरही डॉ. अतुलबाबा भोसले जनतेसाठी धावून गेले, बांधकाम कामगार आणि लाडक्या बहिणींना मोठा लाभ मिळवून दिला। आता आपण त्यांना साथ देण्याची वेळ आली आहे। संतोष कदम, SK क्राईम न्यूज, कराड। आपल्या सर्वांची संवाद हा जीवा फक्त चित्राताई देऊ शकतात। स्वागतम, सुस्वागतम। आमच्या महायुतीची वाघीण चित्राताई वाघ यांच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत व्हावं। सर्वांचं आपलं हार्दिक स्वागत आहे। विनंती करतो आदरणीय ताईंना आपल्या शुभ हस्ते आदरणीय गौरवनीय साहेबांचं रोड लगेच आगमन करा व सभा संबोधित करेल। नमस्कार माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना, मला इतका आनंद झालाय, बघावं तिथं बाई आहे। मला तर आज कमाल वाटते की यांच्या नवऱ्यांचं आज काय झालं। आज आपली घरची धणी बाकड्या करून आल्यात का, त्यामुळे खरोखर तुमचं कौतुक आहे, माझ्याकडे शब्दच नाही। इथे उभे, काही बाजूबाजूला उभे, काही मागे उभे, काही घराच्या वर उभे, काही समोर उभे। घराची इज्जत कोण असते, कोण असते?
100% निवडून येणार आणि आमदार होणार. चला परत म्हणायचं वाहन चालकाला माझ्या आयुष्यामध्ये मी कधी फोन केले नाही. तेवढे ट्रक ड्रायव्हरला फोन केले, अरे बाबा ये माझ्या सगळ्याला अरे बाबा ये 10 वेळा फोन केले ट्रकच्या ड्रायव्हरला. आणि शेवटच्या दिवशी आचारसंहिता मुलांनी अपेक्षा नव्हती अशा वेळेला नारी शक्ती मतदार अधिनियम आणून लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आमच्या समन्वयकाचा फोन आला. म्हटलं साहेब काम पूर्ण झालंय पण निवडणूक झाल्यानंतर माझी अशी इच्छा आहे की या माऊलीची जरूर तुम्ही गाठ करा. काय झालं? म्हटलं साहेब यांना भेटण्यासारखी व्यक्तिमत्व आहे. आम्ही घरी भांड्याचा सेट घेऊन गेलो. दार बाजूला लगेच दार उघडलं गेलं. भांड्याचा सेट घेतला. 2 मिनिटात सगळा खाली केला. जिथल्या तिथं आमच्या समोर भांडी लावली. प्रेशर कुकर लावला. सगळी कागद गोळा करून हातात दिली. म्हटलं चल तुझं काम झालं. मला सांगा 27,000 महिलांचं रजिस्ट्रेशन केलं. 27,000 कोणाची पार्टी विचारली आपण. आणि दुसऱ्या दिवशी आमचा कोऑर्डिनेटर तिथला समन्वय रिक्षामध्ये जड आहे काही उचलता येत नाही. म्हणजे ते आम्ही ज्या वेळेला ते भांड्याचे सगळे वाटायचे कार्यक्रम घेतले तर कंपल्सरी घरातले पुरुष बोलवायला लागले. आमदारांचा स्थानिक विकास निधी काही 2 कोटी रुपये वर्षाला असतो. 5 वर्षाचा 10 कोटी रुपये असतो. माझ्या हाताने 4 महिन्यामध्ये 8.5 कोटी रुपयाची भांडी ही माझ्या भगिनींसाठी आपण वितरित केली. आणि योजना करत असताना त्याचा अभ्यास केला. ही जुनी योजना आहे. या योजनेचा अभ्यास केला. 500 मुलं प्रशिक्षित केली. काहीच काम त्यांनी करायचं नाही. फक्त माता भगिनीच्या दारात जायचं. कागदपत्र गोळा करायची. कागदपत्र गोळा करून ऑनलाईन करायचं. क्वेरी निघाली तर माहिती घ्यायची. कागदपत्र गोळा करायचे. ऑनलाईन करायचे. ओटीपी आले का बघायचे. ओटीपी आल्यानंतर कार्ड आले का बघायचे. कार्ड आल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आनंदाचा क्षण 30 भांडी. असंख्य माझ्या माता भगिनींना भांडी देण्याचा आनंद हा मी अनेक कार्यक्रमांवरून घेतलेला. नांदगावला कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमामध्ये एक माऊलीने माईक घेतला आणि त्या म्हटल्या मी 4 महिन्यापासून माझ्या मिस्टरांना सांगते अरे बाबा भांडी दे. अरे बाबा मला प्रेशर कुकर दे. प्रेशर कुकर दे. आणि 4 महिन्यापासून काही झालं नाही. आणि आज या 30 भांड्यांचा सेट हा प्रत्यक्ष मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळाला. ताई आपल्याला एक किस्सा मी सांगू इच्छितो की ही योजना राबवत असताना आम्ही निस्वार्थपणे ही योजना राबवली. आम्ही कधीही तोंड बघून योजना राबवली नाही. आम्ही कुठलाही स्वार्थ मनामध्ये ठेवून ही योजना राबवली नाही. मला सकाळी एक एसएमएस आला सुरू झाला आहे आणि जे पुढचे 5 वर्ष थांबणार नाहीये असे आपले महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल बाबा भोसले यांच्या प्रचारासाठी आज आपल्याला इथे खास करून जे उपस्थित आहेत आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा आणि गेले कित्येक वर्ष आम्ही हे बोलण्यासाठी आतुर होतो. आमदार चित्रताई वाघ या आज आपल्याकडे प्रचारासाठी आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय आपल्याला महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री हवेत आणि त्यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले पाहिजेत. त्यामुळे येत्या 20 तारखेला